काही लोकांना ना सतत खा 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 करायची सवय असते. भूक लागली चिक्की खा, मग 2 जेवणांच्या मध्ये भूक लागली मग काहीतरी फळच खा, मग कधी चकली खा, कधी बिस्किट खा, कधी चिवडा खा. मग अशा सततच्या खा खामुळे तुमच्या दिवसभराच्या किती कॅलरीज वाढतात तुम्हाला अंदाजच येत नाही. पण जर असंच तुम्ही दिवसभराच्या 200 किंवा 300 कॅलरीज जरी एक्स्ट्रा खाल्ल्यात तर तुमच्या महिन्याभराच्या किती होतील? इट्स मोर दॅन 3000 टू 4000 कॅलरीज. आणि जर अशा कॅलरीज वाढत राहिल्या तर वजन कमी होणारच नाही. म्हणूनच 6 मील्स खात असाल तर 5 मील्स करा, मग 4 मील्स करा, मग 3 मील्स करा आणि मग 2 मील्स आणि 1 मील्स वर स्टेबल व्हा. ती स्टेबिलिटी एकदा आली की मग परत 3 मील्सला शिफ्ट व्हा. म्हणजे तुमची बॉडी सेल्युलर रिपेअर करेल, गट रिपेअर करेल, हॉर्मोन बॅलन्स होईल आणि सर्वात महत्वाचं तुम्ही बारीक दिसायला लागाल, स्लिम दिसायला लागाल, साईज ड्रॉप होईल. हे काय सगळं माहितीये? याला म्हणतात लॅडर फास्टिंग डाएट. म्हणजे कुठलाही बॉडीला शॉक न देता, त्रास न करून घेता स्मूथ ट्रान्झिशन होतं आणि तुमचं फॅट बर्न कधी सुरू झालं तुम्हाला समजत पण नाही. तुम्हाला जर या प्रोग्राम मध्ये इंटरेस्ट असेल कॅप्शन वाचा किंवा बायो मध्ये लिंक दिलीये तिथे जाऊन रजिस्टर करा. तेही नसेल करायचं तर कमेंट करा लॅडर आणि मी तुम्हाला फ्री लॅडर फास्टिंग गाईड पाठवते. स्लिम व्हायचंय का की नाही